रस्त्यावर एवढी माणसं का जमा झाली ती चला सगळं सांगतो। तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। तर मंडळी आम्ही दुपारनं समीर बरोबर गेलो शाळेवर बसायला आणि तिथे गेल्यानंतर बघितलं की ही पोर क्रिकेट खेळायला लागली होती आणि तिथला एक पट्टा म्हणला की माझा क्रिकेट खेळताना एक व्हिडिओ काढत असताना त्या पट्ट्याने माझ्या तोंडावरच बॉल मारला की ते असं झालं, बॅट्समन जोमात आणि कॅमेरामॅन कोमात आणि आता तोंडाला बॉल लागला म्हणल्यानंतर मी कशाला थांबतोय तिथं, निघालो मग घरी जायला। आणि आजपासून आमच्या गावची यात्रा चालू होणार होती। गावामधनं आपल्या काठीची मिरवणूक होती आणि इथे सगळी माणसं त्या कावडीची वाट बघत बसली होती आणि कावडीच्या स्वागतासाठी अशी मस्तपैकी रांगोळी काढली होती रस्त्यावर आणि थोड्याच वेळात त्या कावडीचं आगमन पण होते। आणि मग ही पोरं काय ग बसती होय, उडवायला चालू केलं बार निसदानादन। गावात वाजत गाजत काठीची प्रदर्शन चालू झाली, नुसता जल्लोष सुद्धा माणसांमध्ये आणि इकडे बारकी लेकर हातात झेंडा घेऊन नाचायला लागली होती। आपल्या इकडे हलगीवाल्यांचा नादच करायचा नाही। आणि इकडे आपला हर्षद भाऊ गुलालानं माखलंच होतं आणि थोड्याच वेळात काठी दाखल झाली आपल्या गावच्या चौकामध्ये आणि ह्या चौकात नुसतं बारच उडत होतं धडाधड। एवढा जल्लोष सुद्धा माणसांमध्ये काय सांगू नका, कारण ह्याच्या अगोदर कधी आमच्या गावात जत्राच नव्हती आणि आता हे जत्रेचं 3रं वर्ष चालू आहे। आणि हे हर्षद भाऊ कसा नाचायला लागला बाई काठी घेऊन। आणि हे आहे कावड, आपल्या नदीच्या संगमातलं पाणी भरून आणलं होतं। कावडी समोर ही लहान टाळकरी पाऊल खेळायला लागली होती आणि सगळं बघितल्यानंतर मला लय भारी वाटायला लागलं होतं। ही लाइटिंग चौकापासून ते आपल्या मारुती रायाच्या मंदिरापर्यंत होती, नुसती झगमग। गावाला प्रदर्शन घालत कावड दाखल झाली मंदिरासमोर आणि लगेचच आरती चालू झाली। उद्या महाशिवरात्री असल्यामुळे महादेवाचं मंदिर एवढं भारी सजवलं होतं ते मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही। ती भारी डेकोरेशन केली होती, आई शपथच असं वाटत होतं की उद्याचा महाशिवरात्री दिवस कधी उजडतंय। आणि इकडे प्रसाद खायला सगळ्यांची पंगत बसली होती, एवढी गर्दी होती की कुणाला वाढवती सुद्धा कळत नव्हतं। आणि ही 2 माकडे एका कोपऱ्यात बसून काहीतरी खिचडी पकवत होते, ह्यांच्या नादी लागणं म्हणजे मूर्खाचंच काम आहे। मग मी म्हणलं की आपण अगोदर आपली पेट पूजा करून घ्यावी। पेट पूजा उरकून झाल्यानंतर आपण मस्तपैकी कीर्तन ऐकायला आलो। कीर्तन संपल्यानंतर 3 माकडांनी चहावर ताव मारायला चालू केला। रात्रीच्या 11:30 वाजता कोण चहा पेतय का? त्यात ह्यांची तर काय चुकी आहे, चहाची तलब असतेच एवढी। आणि इकडे यो बाबा संध्याकाळच्या 11:15 वाजले तरी ह्याचा खेळ चालू आहे आणि नसणार बी काय, एक रात्रीतच करोडपती बनणार गेम आहे। हे करोडपती होतील का न होतील, पण तुम्ही आपल्या ह्या भावाला फॉलो करायला विसरू नका। भेटूया मग महाशिवरात्रीच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।